नमस्कार मंडळी, सुप्रभात. आज आपण अचानक आलो आहोत परत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नितीन सोबत आलो आहोत. नितीन आलेला आहे ऑलरेडी, आम्हाला थोडा उशीर झाला तर चला आपण दर्शनाला जास्त. नमस्कार मंडळी, मी आज आलो इथे परत एकदा महाराजांच्या मंदिराकडे. तर नितीन भाऊ बरोबर आलो आहे. आता हे सगळे आहेत ग्रुप, दर्शन झालेलं आहे. आपण एकेकांची ओळख करून घेऊ. नाव सांग. माझं नाव प्रतीक. प्रतीक. नमस्कार. नाव संजय टिक्का, बँड्रावरून आलो. हाय, मी मंगेश केदारी. मी कोपरकरण्यावरून आलो. यांना तुम्ही ओळखतच असाल, आपल्या पहिल्या ब्लॉगला होते. खांद्याला मी मिसळ खायला गेलो. नाव मी चिंतामणी नामदेव घाणेकर, आलोय विरार नाला सोपारावर. हे बघा, एक महाराजांचं मूर्ती आहे, तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. सॉरी. हे आहेत नितीन भाऊ, युट्यूबर प्रसिद्ध. तर मंडळी नमस्कार. आज आम्ही आलेलो आहोत ब्रेकफास्ट राईड करायला आणि ती सुद्धा महाराजांच्या चरणी आलेलो आहोत. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुंदर असं भव्य दिव्य असं मंदिर आहे, म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं असं तुम्ही म्हणू शकता. तर तुम्ही इथे नक्की या. तुम्हाला कुठल्या तरी गडावर आल्याची प्रचिती नक्की होईल आणि सकाळी लवकर या. त्याच्यामुळे तुम्हाला ना इथे प्रत्येक गोष्ट जी कोरीव काम जी केलेली आहे ना ती मस्त निहाळता येईल. त्याच्यानंतर इथे जो महाराजांचा जीवनपट सुद्धा सुंदर असा दिलेला आहे, म्हणजे शिवराज्याभिषेक पासून कसे काय गड किल्ले चढलेले आहेत, त्याच्यानंतर आपली हिरकणी कशी काय उतरलेली आहे, त्याचं संपूर्ण इथे दृश्य दाखवलेलं आहे संपूर्ण महाराज. तर मेन म्हणजे ते येण्यासाठी तुमच्या लहान मुलांना वगैरे घेऊन या, कारण महाराज काय आहे हे आपल्या आधी मुलांना कळले पाहिजे. तुम्हाला तर तुम्ही फिरताच आहात, पण तुमच्या सोबत अशा ठिकाणी तुमच्या मुलांना सुद्धा घेऊन या. त्याच्यामुळे जे संस्कार असतात ते शिवसंस्कार त्यांच्यावर सुद्धा होतील. आणि सुंदर असं मंदिर नक्की येऊन पहा. जय शिवराय. थँक्यू नितीन. मंडळी, सगळ्यांची ओळख झालेली आहे, दर्शन पण झालेलं आहे. तर मग चला, आता मग पुढचा प्रवास करू. त्याकरता ब्रेकफास्ट करू आणि मग घरचा प्रवास करू. चला. दर्शन झालेलं आहे. आता आपण सगळ्यांना विचारतो मग मंदिर खूप मस्त आहे, आपलं दर्शन खूप छान झालं, नाश्ता पण झाला आणि आता आम्ही परतीचा प्रवास घेतलो. मंदिर मस्त आहे, छान वाटलं. जवळजवळ आम्ही इकडे 3-3.5 तास फिरतो आहे, पण कसा थकवा बोला की काही बोला असं अजिबात जाणवलं. ती स्फूर्ती त्यावेळी, ती स्फूर्ती आत्ताही आम्हाला जाणवली. बोलतोय याला हॉटेलमध्ये थांबायचं आहे. याला आता झोपायचं आहे. ती स्फूर्ती फक्त बोलण्यापुरती होती. मला खूप दम लागला. तर मजा आली फार. म्हणजे मला वाटतं बरं 1 महिन्यानंतर मी असं ग्रुप राईड करतोय. 1-2 महिने. आपण लास्ट टाइम अष्टविनायकला गेलो, पुन्हा आलं, तर मला मजा आली. मंदिराचा परिसर खूप मस्त आहे, खूप मस्त वाटतं, खूप निसर्ग एकदम बघण्यासारखं एकदम आहे. तर आता तर ऊन आहे म्हणून ठीक आहे, पण जेव्हा पाऊस असेल तेव्हा तर अजून खूप मस्त परिसर असेल, तर मजा आली. नमस्कार. मुळात म्हणजे मी येणारच नव्हतो आज, पण अलार्म लावला होता, उठलो आणि नंतर विचार केला ठीक आहे चला जाऊया. आतापर्यंत व्हिडिओमध्ये बघितलं होतं, मला प्रत्यक्ष जाऊन आपण भेट देऊया. आलो, चांगलं बरं वाटलं. आणि माझी एक विनंती आहे की जे येतील हाफ पॅन्ट वगैरे अशी घालून येऊ नका, पारंपरिक ड्रेस चांगला घालूनच या. इथे तर एंट्री नाही आहे आतमध्ये तशी. इथे येण्याचं कारण फक्त महाराजांवर प्रेम.
इतक्या कडक उन्हाळा असून सुद्धा म्हणजे अक्षरशः गावांना आम्ही भिजलो तरी पण महाराजाबद्दल प्रेम म्हणजे आमचे मित्र नितीन पास्टे यांनी एक आमच्या ग्रुपवर मेसेज टाकल्यावर एक दुसऱ्या मिनिटाला मी लगेच सांगलं की मी येतोय. ॲक्च्युली माझा इथून गाव अतिशय जवळ आहे पण मी अजूनही आलेलो नव्हतो. पण आमचा मित्र येतो म्हटल्यावर आम्ही 7-8 मिनिटं एका फटाफट जमा झालो आलो आहे आणि खूप मस्त वाटतं. तर आजचं हे महाराजांचं दर्शन खूप छान झालं. तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीला घेऊन नक्की या. तसा हा छोटू आलेला आहे तर आता याला अभ्यास करायला सुद्धा मस्त असा उत्स्फूर्तपणे येणार आहे. तर प्रत्येकाने नक्की येऊन व्हिजिट करा. हे आपलं महाराष्ट्रातलं आद्य दैवत. जर तुम्ही कुठेही नाही गेलात तरी चालेल वॅकेशनला, पण इथे 5 मिनिट येऊन म्हणतो ना आपण ध्यान नक्की करा. छत्रपती देऊळ मानलेलं आहे आणि हे फक्त पर्यटन स्पॉट नाही आहे, हे आपलं मंदिर आहे. जसं तुम्ही आळंदीला जाता किंवा पंढरपूरला जसं जातो ना तसा पंढरपूरचा जो विठ्ठल, तसे आपले महाराष्ट्राचे विठ्ठल म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना येऊन नक्की नतमस्तक व्हा. तुम्हाला पॉझिटिव्हिटी नक्की मिळेल. आणि आपल्या बाबूच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असा त्याचा कॉन्फिडन्स वाढवा. एकदम जोरात बोलायचं. चला मग मंडळी, निरोप देऊया सगळ्यांची. चला बाय बाय.